नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। खरं तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रेरणेनं ज्या उद्देशाने शिवसेना सुरू केली तो उद्देश ती प्रेरणा बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंतच अबाधित राहिली आणि आता त्यामध्ये थोडी चलबिचलता सुरू आहे की काय असा प्रश्न साहजिकच महाराष्ट्रभर उभा राहिलेला आहे। वास्तविक शिवसेना ही एक अशी संघटना होती, असा पक्ष होता की एक काळी शिवसेनेचा दरारा होता। शिवसेनेनं एखाद्या गोष्टीवर बंद पुकारला म्हणजे तो बंद इतका कडकडीत असायचा की रस्त्यावर चिट पाखरू सुद्धा नसायचं। असा हा शिवसेनेचा दरारा आज कमी का होतोय हा एक विवंचनेचाच विषय म्हणावा लागेल। अर्थात समाज रचना बदलत गेली, पक्ष रचना बदलत गेली, राजकारण बदलत गेलं, विश्वासार्हता बदलत गेली, नीतिमत्ता बदलत गेली आणि या सर्वांमध्ये एकनिष्ठ नेते किती आहेत आणि ते किती एकनिष्ठ राहतील हा सुद्धा प्रश्न आहे। आणि अर्थात तो सर्व पक्षांनाच भेडसावत आहे, पण तो सर्वाधिक शिवसेनेला भेडसावतोय काय असा एक आजचा प्रश्न आहे। योगायोगाने आता विधानसभेची निवडणूक आहे। विधानसभेसाठी राज्यभर आखणी केली जात आहे। महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाकडून जोरदार चाचपणी केली जात आहे। महायुतीला कशी टक्कर द्यायची, महायुतीला सत्तेवरून खाली असा एक या व्यूहरचनेचा भाग आहे। पण महायुती सुद्धा तितक्याच कणखरपणे मैदानात उतरत आहे। भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात आपल्या व्यूहरचनेद्वारे मतदारांना आपलंसं करण्यात यशस्वी होत आहे। एक म्हणजे लाडकी बहीण योजना हा एक महायुतीचा महत्वाचा आणि प्लस पॉइंट मानला जात आहे। या सर्व राज्य पातळीवर घडामोडी सुरू असताना आपण थोडा कोल्हापूरचा विचार करू। कोल्हापूरचा उत्तर विधानसभा मतदारसंघ हा सध्या जास्त चर्चेत आहे। या मतदारसंघात महाविकास आघाडीला आणि महायुतीलाही विजयाची मोठी संधी आहे असं दोघांनाही अगदी मनोमन पटतं आहे, वाटतं आहे। त्या दृष्टीने ते चाचपणी घेत आहेत। म्हणूनच महाविकास आणि महायुती या दोघांमध्ये या मतदारसंघात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे। खरं तर शिवसेनेचा हा बालेकिल्ला असं मानलं जातं। गेल्या 3-4 विधानसभा पाहता किंवा अगदी 1990-95 पासूनचा या मतदारसंघाचा इतिहास पाहता कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची स्थापना झाली तेव्हापासून आणि त्याच्या अगोदरच्या काही दिवसांपासून या मतदारसंघावर तसं शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे। काँग्रेसकडून मालोजी राजे हे आमदार असताना शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी पराभूत केलं आणि 2009 आणि 2014ला सलग 2 वेळा राजेश क्षीरसागर आमदार झाली। 2019ला मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला, तोही काँग्रेसकडूनच। अर्थात याला शिवसेनेतील दुफळी कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं। आज महत्वाचा विषय म्हणजे ज्या शिवसेनेबद्दल बोलतोय आपण ती ठाकरे सेना, या शिवसेनेत ही आज दुफळी निर्माण होती की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे। या ठाकरे शिवसेनेचे उपनेते आणि संपर्क प्रमुख संजय पवार आणि शहर प्रमुख रविकिरण अंगवले यांच्यात वाद धुसमसतोय असं एकूण चित्र गेल्या आठवड्यापासून निर्माण झालेलं आहे। अर्थात हे चित्र खरं आहे की वाद दाखवायचा आणि अंतर्गत गनिमी काव्याद्वारे आपला मतदारसंघ शाबूत ठेवायचा, ऐनवेळी आपला मतदारसंघ आणि उमेदवार जाहीर करायचा आणि आपलं इप्सित साधायचं असाही एकूण अर्थ या इंगवले आणि संजय पवार यांच्या वादातून काढला जात आहे। त्यांना खरं तर आता काँग्रेसचा किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा आमदार होऊ द्यायचं नाही असंच या ठाकरे सेनेच्या एकूण सर्वच नेत्यांचं मत दिसून येत आहे। त्यात संजय पवार असतील, विजय देवणे असतील किंवा सुनील मोदी आणि रविकिरण इंगवले सुद्धा असतील, याबरोबरच आणि काही जण इच्छुक आहेत। पण आज ताकदवान आणि शक्ती प्रदर्शन सुरू आहे। रविकिरण इंगवले यांचा स्वभाव मुळातच डॅशिंग आहे। ते कधीही कोणालाही घाबरत नाहीत। जेव्हा त्यांच्या मनाला पटतं ते वक्तव्य ते थेट करतात आणि त्यानंतर कोण अंगावर आलं तर त्याला शिंगावर कसं घ्यायचं हे सुद्धा रविकिरण इंगवले जाणतात। तसाच प्रकार थोडाफार राजेश क्षीरसागर यांचाही आहे। पण आज राजेश क्षीरसागर सत्तेत आहेत, एकनाथ शिंदेचे ते एकनिष्ठ मानले जातात। त्यामुळं राजेश क्षीरसागर यांना जास्त अग्रेसिव्ह राहणं आजच्या घडीला तरी सोसणारं नाही, परवडणारं नाही। म्हणूनच या संधीचा फायदा घेत रविकिरण इंगवले यांनी आपली वाटचाल बरोबर सुरू ठेवलेली दिसून येते। अंबाबाईला साकडं घालण्याच्या एका उपक्रमातून रविकिरण इंगवले यांनी गेल्या 4 दिवसात चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे। जनसागर कसा जमवायचा आणि त्याचं रूपांतर आपल्या मतात कसं करायचं याची एकूण अभ्यासाची नीती इंगवले यांनी अवलंबली असावी असंही या त्यांच्या उपक्रमातून दिसून येत आहे। अर्थात हा उपक्रम त्यांचा
जरी संजय पवार आणि विजय देवणे या त्यांच्या स्वकीयांना रुचत असेल नसेल तरीही इंगवले यांनी सांगितलेलं आहे की आमच्या शिवसेनेची म्हणजे ठाकरे शिवसेनेची उमेदवारी कोणालाही मिळू दे, त्यासाठी मी रात्रंदिवस झगडणार आहे. पण मला आमदार हा कोल्हापूर उत्तर विधानसभेचा आमदार हा शिवसेनेचाच करायचा आहे. अर्थात आपल्याला पाहावं लागणार आहे की रविकिरण इंगवले यांची ही झेप कुठपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यांच्या या उंच उडीला क्षीरसागर कितपत रोखणार आहेत हेच पाहावं लागणार आहे. जरी शिवसेनेत ठाकरे सेनेत अंतर्गत बंडाळी दिसून येत असेल, दाखवली जात असेल, तरीही ती खरी खोटी याबाबत मात्र मतमतांतर आहेत. अर्थातच जेव्हा महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर होईल आणि त्यावेळी ज्या पक्षाला आणि त्या पक्षाच्या ज्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळेल त्याच दिवशी याला पूर्णविराम मिळणार आहे. तोपर्यंत अर्थातच वाट पाहावी लागणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.